नयनाचे अंगणी तुर्येचा प्रकाश उन्मनी उल्हास तयावरी श्वेत श्याम कळा प्रकाश आगळा स्वयं ज्योती बाळा लक्ष लावी ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन चैतन्याची खून आन नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातील श्लोक क्रमांक 2 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोगमध्ये या श्लोकावर केलेलं 5 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधियज्ञ कथंको अत्र देहस्मिन् मधुसूदन प्रयाणकालेऽपि च मामते प्रयाणकालेऽपि च कथं ज्ञेयोसि नियतात्मभिः. अर्जुनानं या 8व्या अध्यायामध्ये एकूण 8 प्रश्न विचारले. त्यातले शेवटचे 3 प्रश्न या श्लोकामध्ये समाविष्ट आहेत. अर्जुन म्हणतो, हे मधुसूदन, येथं अधियज्ञ अर्थात यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसंच अंतःकाळी युक्त चित्तानं तुम्हाला तुमचं स्मरण करीत पुरुष कसा प्राप्त करून घेतो, तुम्हाला तो कसा जाणतो, हे मला जाणून घ्यायचं आहे. वास्तविक अर्जुन महाराज म्हणजे फार मोठे अधिकारी महाराज, अधिकारी पुरुष. प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांच्या रथाचं सारथ्य करावं, ड्रायव्हिंग करावी. अधिकार थोडा नव्हता महाराज. त्याच्या मनात खरं तर असं संशययुक्त प्रश्न उपस्थितच व्हायला नको होते. आणि हा बाबा आसूर मारण्यात पटाईत आहे. कोण? भगवंत. हे अर्जुनाला चांगलं माहिती होतं. म्हणून मनात उत्पन्न झालेल्या या शंका त्याचं निरसन करण्याकरता, त्या समूळ नष्ट करण्याकरता भगवंताशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही हे अर्जुनाला पक्क माहीत होतं महाराज. युद्धापासून अर्जुन परावृत्त होऊ पाहतोय. मनातून युद्ध करायचं तर आहेच, कारण प्रतिशोध आहे. कसा विसरू शकतो लाक्षागृहातला झालेला अन्याय, लहानपणापासून झालेले संपूर्ण दुर्योधनाकडून अन्याय, भीम महाराजला विष प्रयोग, द्रौपदीचं वस्त्रहरण, हे सगळं विटंबना हे का सहज विसरण्यासारखं थोडीच आहे महाराज. इंद्रप्रस्थासारखं स्वर्गाने सुद्धा लाजावं इतकं अद्यावत नगरी ती सुद्धा हिसकटून घेतलेली, अगदी निर्वासित केलेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिशोध थांबेल कसा महाराज? फक्त अर्जुनाला अपेक्षित होतं की भगवंताने सांगावं की मी आहे, तू काळजी करू नकोस, हे वदवून घ्यायचं होतं. परंतु भगवंत या संवादातून जीवाकरता हा संदेश देत आहेत की युद्ध अर्जुनानंच करायचं आहे. भगवंत सांगितले युद्ध तुलाच करायचं आहे, मी युद्ध करणार नाही, कारण मी तर शस्त्र हातात घेणार नाही ही शपथच घेऊन टाकलेलो आहे, प्रतिज्ञा आहे.
मग युद्ध तुलाच करायचं आहे. हा, ते करत असताना मी साक्षीभूत तुझ्यासोबत आहे, परंतु मी त्यात हस्तक्षेप करणार नाही. आणि अर्जुनाला तर भगवंताने अभय द्यावं, विजयश्री जाहीर करावी हे अपेक्षित होतं. आणि भगवंताने तसं केलंही. द्रोणंच भीष्मांच जयद्रथंच कर्णंस्तथान्यानपि योधवीरान मया हतान. भगवंत म्हणतात मी यांना आधीच मारलेलं आहे. युद्धस्व जेताशी रणे सपत्नान. अर्जुना, तुला युद्ध फक्त विजय घोषित करण्याकरता करायचं आहे. विजयसुद्धा मी आधीच नोंदवलेला आहे, तू निमित्त मात्र आहेस. इतकं अभय दिलेला अर्जुन तरी सुद्धा भगवंत सांगत असलेल्या तत्वज्ञानामध्ये शंका उपस्थित करतोय की देवा सांगा मला, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्तम आदियज्ञ किमुच्यते. सांगा देवा मला, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ही सृष्टी काय आहे, या यज्ञाचा अधिभोक्ता कोण आहे, अधियज्ञ कोण आहे, अधियज्ञ कथम कोत्र देहस्मिन मधुसूदन. आणि या देहाशी त्याचा काय संबंध आहे. प्रयाण कालेच कथम नियोसी नियतात्मभिः. अंतसमयी तुमच्याशी युक्त असलेला पुरुष तुम्हाला सर्वार्थानं कसा जाणून घेतो आणि ते जाणून तो मोक्षाची प्राप्ती कशा प्रकारे करतो, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे, अर्जुन म्हणतो. भगवंताने सांगितलं प्रयाण कालेच माम तुम्ही दुर्युक्त चेतसा. शंका घेतली अर्जुनानं की फक्त अंतसमयी तुमचं नाम मुखात आलं म्हणजे मोक्ष मिळू शकतो का. भगवंताला हेच सांगायचं आहे की अंतसमयी देह हा पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेला असतं. देहाची अवस्था, इंद्रिय क्षीण झालेले असतात. कोण बोललेलं ऐकू येत नाही, समोर काय उपदेश करतोय दिसत नाही, स्मरणशक्ती पूर्णपणे गेलेली असते. अशा वेळेस फक्त त्याच्याच मुखात भगवंताचं नाम येतं ज्यानं आयुष्यभराची साधना केलेली आहे. असं भलत्याच्या याच्यात येत नाही महाराज. जाताना आपण म्हणतो हां आता सोडा इथलं, राम म्हणा. अहो राम म्हणे एवढं सोपं आहे का. त्यानं जे अभिवचन दिलेलं आहे, प्रयाण कालेच माम तुम विदुरयुक्त चेतसा किंवा यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत्य कलेवरम तम तमवैती कंतय्य सदा तद्भाव भाविता. माझं फक्त नाम मुखात येऊ दे, माझ्या धामाची प्राप्ती होईल. या अभिवचन भगवंताने काय ओगाओगी दिलेलं आहे का. त्यामागं तितकी उपासना असावी लागते महाराज. आयुष्यभराची साधना केलेली असावं लागतं. तेव्हा कुठे ती नाड त्या ठिकाणी जुळते अंतसमयी. ते काही असलं तरी बघ, अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेल्या शंकाचं निरसन भगवंत या ठिकाणी करत आहेत. कारण अर्जुन हा भगवंताचा सर्वात आवडता भक्त होता. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम ही तदोत्तमम. म्हणून हे संशय असुरासारखे आहे आणि असुराचा नाश करण्यात पटाईत असलेला आपला अध्यात्मगुरू भगवान श्रीकृष्ण या शंकेचं निरसन केल्याशिवाय राहणार नाही हे अर्जुनाला माहिती आहे. म्हणून अर्जुनाने हे प्रश्न विचारलेले आहेत. यावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोगमध्ये 5व्या ओवीत भाष्य करतात. आणि नियता अंतःकरणी तू आणि जशी देह प्रयाणी ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा मज. काय विनम्रपणे विचारतोय बघा अर्जुन महाराज.
आणि नियता अंतःकरणी. हे शारंगपाणी, हे नियंत्या, ज्यांनी आपलं अंतःकरण स्वाधीन करून घेतलं आहे, त्यांच्याकडून तू अंतःकाळी कसा जाणला जातोस. जे कृष्ण भावना भावित झालेले आहे, आयुष्यभर तुझी साधना केलेली आहे, त्यांच्या मुखामध्ये कशा प्रकारे तुझं नाम येतं आणि ते नाम आलं की तू दिलेल्या अभिवचनाप्रमाणे त्यांना मोक्षप्राप्ती, तुझ्या धामाची प्राप्ती कशा प्रकारे होतं हे मला समजल अशा शब्दात देवा तू सांग आता. आणि नियता अंतःकरणी तू जाणीससी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंगपाणी परिसवा मज. मला ऐकवा देवा, आणि कसं, चांगल्या रीतीनं ऐकवा. सहज शब्दात मी समजू शकेल, परी हेची मातू आगवे, मी परियेसे ऐसे सांगावे. मला सहजपणे कळल देवा अशा भाषेत सांगा. देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीच नेनिजे, हे लटिके केवे म्हणजे एक येडा. अर्जुन तर म्हणतो की तुझ्याविषयी मला काहीच जाणत नाही. मी तुझं चरित्र थोडं बहुत ऐकून आहे, पण मला सविस्तर हे सगळं तुझ्या या क्रिया ज्या आहेत, भगवंताचं तुझं नातं या देहाशी जे बांधलेलं आहे, त्या नात्याचा धागा पकडून जीव मोक्षाप्रती कसा जातो, अंतसमयी तुझं स्मरण त्याच्या ठिकाणी कसं प्राप्त होतं, तुझं रूप त्याला कसं दिसतं, आणि या जीवनाचं अंतिम साध्याची प्राप्ती अर्थात मोक्षाची, तुझ्या धामाची प्राप्ती मनुष्याला कशी होते देवा, मला हे ऐकायचं आहे. आणि नियता अंतःकरणी तू जाणे जशी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंगपाणी परिसवा मज. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.